घेते ना मम्मा घेते. काय करावं या पोरीचं. मागच्या वेळेस मस्त राहिली होती, यावेळेस कोण रडून राहिली काय माहित. आताच रडायला लागली म्हणून आतापर्यंत राहिली ते. आता समजायला लागली म्हणून रडते का काय माहित. ए आरू तेव्हा हंबा आली. ये ग हंबा ये 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 बाईला घे. ये ग हंबा इकडे ये बाईला घे बाईला घे. ए आरू इकडे पाय ना बेटा. तो आकू आला. ये रे आकू बाईचा घे नाकू. ये रे आकू बाईचा घे नाकू. अहो बाई ना 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 मम्मा करून राहिली इकडे तर पाय. हो बाई बाई काय करा बाई. छाती फोन नाही लागला छातीचा. कुठे बापा पोरगी राहून नसते राहते ना. शेवटी कसं असते आईची माया वेगळी राहते. मी किती काही तिला केलं तरी आईशिवाय राहते का ते. ये रे बेटा ये ना. हे पाय काय पाय रे बेटा. तुला चॉकलेट पाहिजे का ना पिलू. काय खाते तू. इकडे पाय बरं. ए यारू पिलू. बाई ग प्रियंका. बाई ग का प्रियंका ते हे तुमच्या जेठानीची पोरगी आहे ना आरू. तुमच्या कडेवर कशी. हे आलं बाई सोंग आता. काय ग बाई साक्षी काय. अहो प्रियंका ताई तुमच्या जेठानीची पोरगी आहे ना म्हटलं. तुमच्या कडेवर कशी म्हटलं. तिची आई घरी नाही आहे ना. तिच्या आईच्या मामाच्या घरी गेली. मामाचं घरच बांधकाम चालू आहे ना. पाहायला गेली झालं वाटते आता. म्हणून हिला नेलं नाही उन्हाचं. कशी काय म्हणजे का लोकांचं लेकरू आहे का. आमच्या घरचंच लेकरू आहे ना. आम्हीच वागून त्यांनी काही बोलून राहिली. हो ते आहे म्हणा जेठानीचं काय ना आपलं काय. आपण तिचं वागलो ते आपलं वागून उद्या. हे पण तुम्ही म्हणाला काही तुझे भारी बाजू नको. मला अजून लेकरून काही नाही. माझ्या मनात पण नाही असं. जेव्हा होईन तेव्हा पाहून घेऊ. आपण वागवा त्यांचं मग ते आपलं वागवतील. असं काय मला आडायचे मला वागवते मी. इकडे कुठे चालली ती फेरफटका मारायला झाले का कामधंदे घरचे. ती सोडा ना हो कामाचं. तिच्या मामाचं घर पण चालू आहे काय बाबा. तिची आई तर खूप गरीब घरची होती हो. कसं काय घर बांधून राहिले. कोण गरीबांना काय घर बांधून नाही काय. गरीबांना आयुष्यात झोपडीत राहावं काय. काय विचारायचं तुझी साक्षी. आताची पोरगी असून कशी घराडे विचार ठेवते. जरा चांगलं रॉयल विचार ठेव. दुसऱ्यांबद्दल चांगलं बोल जरा. नाही ना प्रियंका ताई तसं नाही म्हणत मी. पण तसं म्हटलं इथे लवकर कशी काय सोय लागली म्हटलं का. लॉटरी बिटरी लागली का म्हटलं. खजिना सापडला म्हटलं त्या मामाला. काय नाही बाई सापडला असेल एवढं मला काही माहित नाही ते सांगत नाही पाहिजे. बरोबर काढतो त्या पोटातलं. थांब म्हणा ते तोंडातून काढतं तुला देतो चांगलं झडकून. मग थांब म्हणा. मी तर असं ऐकलं होतं की पप्पानं मदत केली त्या मामाला घर बांधण्यासाठी. ऐकलं होतं तू. मग मला कशाला विचारून राहिली. मला तोंडून ऐकायचं का तुला हे डबल. काय खरं ना तू साक्षी. धन्य आहे बाई. किती काही ना दे घे मी तुझ्या घरी येईल बाबू जरा जाय. तुला कामं नाही आहे. जरा जाय काकू जवळ जाय. साक्षी काकू आहे पाय दे देते काय. येऊन जाय ना तेव्हाच करमणूक होते. एक रोजला म्हणजे येते. नाही हो मला ते लोकांच्या लेकराला घ्यायला नाही वाटत. कसं मला आवडत नाही लोकांचे लेकरं घेणं. कुठे बाबा रिस्क घेत बसतो. काय पडली धडली लागलं तर साक्षीनंच नेलं होतं. साक्षीनं जसं झालं तसं झालं. त्यात लांबच बरं. लांबूनच लाड करते मी. ए अरे काय आहे बेटा. ओ रडू नाही काकू अगं ते तुझी मम्मी मस्त फिरते. काकू आहे बरं तुम्हाला मदत करेल तुमचे कामं करायला. तुमचं लोणचं विकायला. तुमचे लेकरं वागवायला त्या मायचे. आणि तुझी माय मस्त फिरते. अशी जिंदगी पाहिजे बा. तुमची काकू बरीच साधी सरळ सापडली तुम्हाला. चला येते. झालं का तुझं बोलून ये मग आता. केंची सांगत नाही म्हटलं जावा जावा एकमेकीचं. खरंच बाई एकी असावं तर विद्याबाईच्या घरात असावं. विद्या काकीच्या. मग उजक फुटत नाही सुना. माझी सासू तर सख्खी आद्यासून गावावर फिरून आलीच ती नाही. सांगून आलीच ती घराने नाही व्हायची अशी नाही सून तशी आमक्या ढामक्या. काय करा या साक्षीचं. स्वतःच्या घरात तर चांगली राहतच नाही. पण शेजारच्या घरात आग लावायला जाते. आग लावी तो साक्षी होती ना ती रेखाची सून. काय म्हणे होती काय रिकाम्या गोष्टी करते ते. जाऊ दे. तिची माय आलीच नाही. माझ्या फोन लावून मी रडून राहिली म्हणा पोरगी. आता तुझ्या बाळीने ठेवू नको बरी गेले. रड झाला अशा मुळे केला तिनं. राहत नाही ते आता मोठी झाली ते. हा पाय बरं हातावर राहून राहिली. मी मारलं तर कशी राहत नाही. मग रोज राहते मारलं कशीच राहत नाही. काय काय म्हटलं दुकानात नाही. ते म्हणतात की दुकानात भोंगा ठोकून राहिली. ते गिरायकी करू देत नाही म्हणतात. काय नाही सांग लावर त्या मायबापाला फोन ला या म्हणा लवकर जरा. लागत नाही दोघांची फोन लागत नाहीत. तिच्या मामाले आबाले लावणं मग निघाले का म्हणा. होय माझ्या लक्षातच नाही आलं. हे घ्या बरं गेले मी पाहतो बोलून. हो दे ये व जाय बाई आजी जवळ जाय. जाय ना बाई जाय ना आजी आहे ना. ये व आपण भूर जाऊ. ये हांबा पाहू हांबा. ये हांबा ये बाई हांबा पाहू ये. चांगलं झालं की नाही आता. मस्त झालं की नाही घर मामाजी. का रे गजानन आवडलं ना तुला. हो बापू. आता आपल्या हिशोबाने बांधलं ना आपण. चांगलं झालं बापा. हे स्कूटी होतं पहिले लय चांगलं झालं. झोपडीचा मल झाला आमचा. इथं काय नाही बाई. त्या स्वप्नात विचार नव्हता केला म्हटलं एवढं मोठं घर होईन म्हणून आमचं जवळ बा. तुमच्या कृपेनं झालं बापा. तुमच्या कृपेनं झालं. तुम्ही पुढाकार घेतला हातभार लावला झालं आमचं गरीबाचं. मामीजी तुम्ही अशी गोष्ट नका करू परक्यासारखी. मी का कोणी दुसरा आहे काय. काय नेहमी उपकाराची भाषा बोलता. मला चांगलं नाही वाटत. सांग ना कशा या मामीला सांग ना.
आता आईला आहे ती सवय. पण का ती खिडकी खूपच मोठी झाली आणि दरवाजाजवळच झाली ती, आहे की नाही? म्हणजे म्हणजे बरोबर नाही वाटत राहिलं आहे ना डिझाईन. अगं ते समजते बरोबर बांधल्यावर ती लक्षात तुझ्या काय आहे तर समजते बरोबर ती. आताच नाही समजत ती डिझाईन तुला. नाही बाई, ते बांधल्यावर समजते ना छाया. ते फोटो नाही पाहिला का? या गजूच्या मोबाईल मध्ये आहे फोटो. ते घर आपलं कसं तयार होईल ते हिच्या फोन मध्ये दाखव ना बाबू. बाईल दाखव ना. हो दाखव तुम्ही ताईले. ताई ते मस्त होते बांधल्यावर, पाहिजे तू. हो का रे? तेच म्हटलं मग मी म्हटलं बांधल्यावर चांगलं झालं म्हणजे झालं. चांगलं झालं, जाऊ दे. लवकर करा आता बांधकाम आणि पटकन पावसाच्या आत बा तू वास्तू करा लागीन ना बाबा. वास्तू नाही करा लागीन काय? बाई आता वास्तूची सोय नाही बा आपली. नाही मामाजी, जवळजवळचे लोक बोलावा, 4 समजा 40-50 पण बोलवा. सांग ना, हेच तर त्याने चाललं. आता तुम्ही लावले पैसे पण जाय बा वरून खर्च लागूनच राहिला ना. छोटं मोठं असलं की आम्ही आणतो, मला फोन नाही करत. नाही वास्तू करून टाकू, काही हरकत नाही. करतो मी काहीतरी व्यवस्था करतो. कारण वास्तू केल्याशिवाय कसं काय राहायला जाणार आहे. वास्तू करू ताई, वास्तू करू. हा करीन तर आहे बाबा, आमच्या हातावर आहेत बरं. नाही म्हणता लय खर्च ते वास्तूचा. येऊ द्या आला तर अन्नदान होते. चांगला आला तर आला, एकदार होते. करून टाक रे वास्तू. हो वास्तू करू ना, वास्तू करू. कर बाबा वास्तू कर, काही कर. चला हो, ते आपली आरू रडत अशी न. चला लावा बरं प्रियंकाला फोन, काय म्हणते तर. बाई थांबून गेले असते म्हणजे आरू ठेवता बाई तुम्ही घरी. नाही तर काय आता, काय नेहमी जाता येतात थांबून जाणं. ते दिवस थांबा ना. नाही कडे थांबणं नाही होत. ते बहिणले पाहायचं होतं, घर म्हणून आणलं. चल आता मी तेच म्हणून राहिले तुले, आपले फोन काही लागत नाही तर लवकर. चल रस्त्यानंच फोन लावतो प्रियंकाले मी. चाल बरं. चहा ठेवतो ना मग मी, बातच करतो चहा. राहू दे आता चहा, येतो मी. कर व गोट कर. थांब बाई, पतच करते ती. काय बापा असा घोर लावून राहिली पोरगी इटूची. राहूनच नाही राहिली म्हटलं, हातावर राहून राहिली म्हटलं पोरगी. सांगा काय करत. त्या मायबापाचा फोनही लागत नाही. तर प्रियंका लावला वाटच्या मामाला फोन आता. उठ बापा, तिकडे राहत नाही. अचानकच गेली छायामध्ये, विचारलं की नाही तिनं. जातो म्हणे आई. असं कुठे असते काय? म्हणून सुनायला ढिल द्या लागत नाही. ढिल दिली की नाही असं करतात मग. मनगट दिली की मनगट पकडतात. आता आपल्या बापाचं घर बांधून देऊन राहिले हे असं काही नाही. लगे बातच लगे पोयाली लगे. जाऊ दे काही म्हणू नको. एवढ्या नको पाहिजे जाऊ. एवढं काय घर बांधून देऊन राहिले असं अशी लोक नको बोलू फालतूची. तिला खराब वाटेल ना. तिला म्हटलं का घरातून द्या माझ्या बापाचं. हाच तर नांदा लावत जाय. म्हणून नको काही आता अशी विषय नको की तू फालतूची. घर बांधायचं लगे लेकरू लढायचं काही मतलब आहे काय? अशा आहे तुम्ही अशी डोक्या तुमच्या बायाची. तुमचं काय झालं की जरूर कुरकुरू काढता. कोणतं कुठं चुकून नको देत जाऊ. वाईट वाटेल त्या सुनबाईले. एवढं चांगली आहे तिथं वाईट करतं का तिने? काही बी आपलं बोलत राहते फालतूची. तिला कुठे म्हणून राहिली बापा मी, तुम्हाला म्हणून राहिली. तेच ना मग म्हणू नको. हे बाय ते भावाले संबंध तो मागं पाहिलं की नाही आपण. तो आलता म्हटलं. हो आलता तो. म्हणे की करून टाका म्हणे. करून टाका जगदीश म्हणे तो. म्हणे घर पाहायला नाही एक दिवस म्हणे मला भाऊ म्हणतात म्हणे माय. करून टाकू म्हणे मग. आता काय करून टाकू मग ना घर पाहायला त्याला. पण का ना घर बांधलं ना आता. घरून लग्न एका वर्षात करतात काही आता. आता होत नाही ते एक वर्ष घरून लग्न. आता पुढच्या वर्षी जाय घ्यायला लग्न. आता कुठे राहिलं व एवढं बारीक सारी. काही नको पाहिजे जाऊ. जुनं झालं. आता पाहू चे बाबाशी बोलतो मी. एक दिवस घर मी म्हटलं बाबा बांधकाम राहिलं म्हटलं. तर ठीक आहे म्हणे. तरी म्हणे दाखवून देजा म्हणे मध्ये. पाहू मग आता चे बाबाशी बोलतो मी. छायाशी बोलतो पहिले. इटूशी बोलतो मग बाबाशी बोलतो छायाच्या. जाऊ दे ना, होत तर काय करतो नाही. ते नशिबात तेवढी खुशी तेवढी भेटी नसते इले. चांगला पोरगा आहे तो. जाऊ दे ना, काय कोणाचं चांगलं हो. होय ना बापा, मी का नाही म्हणतो. होय ना मग बोलून पाहते छाया आली की मग काय म्हणते तू. चांगला आहे. चांगला चहा कर बरं तुझ्या हातचा. चांगला घटघट झाला तू करतो. त्या प्रियंका नको सांगू. प्रियंका पोरगी वागून राहिली. सांगतो ना तिने पोरगी मी घेतो. चांगला करते ती प्रियंका. तुला अगदी झाली बरं सुनायच्या भरोशावर आता विद्या. सुनाल्यापासून तुला अगदीपणा करून राहिली आहेत ना. जे ते काम सुनीकडून करून घेतो. कधी तर ती हाताने करून पाच नवरायली. चहा जाय वाय कर जाय. कधी व्हायला तर प्रियंका छाया तेजस्वीनी तू काहीच नाही करत. नुसतं ऑर्डर सोडत राहतो. सांग माय बाई, तू आयुष्य गेलं माय करू आता मोठे मध्ये सांगून राहिले. म्हातारमध्ये काम करायला आता कामध्ये. सुनायच्या पुढे करायला आता कामध्ये. सुनाच्या चटकतील ना मग काम केलं त्या बसेल राहतील ना महाराण्या. त्याला काय बघून झोकी देऊ का मग मी काय काम करू काय? तर सुना आहेत काही तर ऐकली आहे. तुला म्हटलं नाही जाय कर चहा जाय वय कर जाय. मस्त आराम करते. करतो बापा. बल्ला आहे आमच्या घरचे बुडे बा. ते काम करावं लागते ना. म्हातारा तरी येऊन याच्या जीवार येते. मी सुख घेत सोया मात्र यायची बली जीवार येते. बरं चहा कर. असे जात नवरे आयुष्यभर केलं ते गेलं कुठे चुलीत. रात्र घेऊ आराम चालून राहिला गेले माया. चांगला करजो. सवय मुडली तुई. दुधाचा करू चांगला गटगट. नेहमी सुनाच करतात. तुला कुठे चहा येते आता काही येत नाही तुले. सरळ चितकावून टाकलं ते स्वयंपाकातलं खाण्यातलं. सरळ चितकावून टाकलं. आता बाय काय व्हायचे करतो ना मी. ब्लेस बोलून राहिली आज मिट्टू सारखे. करीनच नाही मी.
दम काय देतं का मला कर ना. मग करून राहिली ना साजरी, बडबड बडबड करून राहिले बाईसारखी एखाद्या. करतो ना. तुम्हाला काही जरा काही धीर आहे की नाही? ती कब्बशी तुमच्या हातात असं म्हटली वेली पाहिजे म्हटल्याबरोबर. हा उशीर लागते ना. साखरपत्ती खाऊन घ्या, दूध पिऊन घ्या, जाऊन बसून जा नाही तर